एका बैलाच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद अखेर एका गाजलेल्या खून प्रकरणात बदलला आणि त्यानंतर पुन्हा महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले। बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात रणजित निंबाळकर हे एक परिचित आणि मानाचे नाव होते। त्यांच्याकडे असलेला सुंदर हा बैल अनेक शौकीनांसाठी आकर्षणाचा विषय होता। या सुंदर बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने तपासात समोर आले। सुरुवातीला हा वाद फक्त आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित असल्याचं वाटत होतं, पण काही दिवसात त्याने गंभीर स्वरूप धारण केलं। एका भेटीदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला आणि तिचे रूपांतर मारहाणीत झालं। तपास यंत्रणांच्या आरोपानुसार हा गोंधळादरम्यान गोळीबार झाला आणि रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागण्याने त्यांचा मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरून गेलं। सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया उमटल्या। समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनलं। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली। तपासादरम्यान गौतम काकडे, गौरव काकडे आणि इतर काही जणांना आरोपी करण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळाहून पुरावे, साक्षीदाराचे जबाब, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले। तपास जसा पुढे गेला तसा या प्रकरणातील अनेक नवीन माहिती समोर येत गेली। न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आणि त्यामध्ये विविध आरोपांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले। मात्र भारतीय न्यायव्यवस्थेत एक मूलभूत तत्व आहे, जोपर्यंत न्यायालयात दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक आरोपी निर्दोष मानला जातो। त्यामुळे तपास सुरू असताना आरोपींना जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले। या प्रकरणात सुरुवातीला काही आरोपींनी विविध कायदेशीर कारणांमुळे जामीन मिळाला। त्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या गौतम काकडे यांच्या जामीन अर्जाची। अनेकांना वाटतं की या खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात त्यांना जामीन मिळणं शक्य आहे, पण कायद्यात प्रत्येक आरोपीला जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार असतो। जून 2024 मध्ये गौतम काकडे यांच्या आजोबाचं निधन झाल्यानंतर त्यांनी धार्मिक विधीसाठी न्यायालयाकडे अंतरिम बेल म्हणजे तात्पुरत्या जामिनीची मागणी केली। बारामती न्यायालयाने मर्यादित वेळ दिल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला। न्यायालयाने धार्मिक कारण लक्षात घेऊन काही दिवसांसाठी अंतरिम बेल मंजूर केला। त्यानंतर मुख्य जामीन अर्जावर सुनावणी झाली आणि याच ठिकाणी या प्रकरणाला मोठं वळण मिळालं। उच्च न्यायालयासमोर बचाव पक्षाने महत्त्वाचा मुद्दा मांडला की या प्रकरणाचा खटला लवकर सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात ट्रायल सुरू झाली नव्हती, म्हणजेच आरोपी जवळपास 2 वर्ष तुरुंगात असतानाही साक्षीदाराची तपासणी आणि खटल्याची सुनावणी वेळेत सुरू झाली नव्हती। भारतीय न्यायव्यवस्थेत न्यायालयाने अनेकदा असा विचार करतात की जर खटला दीर्घकाळ प्रलंबित राहणार असेल तर आरोपीची न्यायालयीन खटला सुरूच होत नसेल तर त्याच्या जामिनाच्या अधिकाराचाही विचार केला पाहिजे। या कायदेशीर तत्वाच्या आधारे न्यायालयाने गौतम काकडे यांना जामीन मंजूर केला। हा निर्णय म्हणजे आरोपी निर्दोष ठरल्याचा निर्णय असून खटला सुरू असताना काही अटीसह बाहेर राहण्याची परवानगी असल्याचं कायद्यात स्पष्ट मानलं जातं। जामीन मंजूर झाल्यानंतर बैलगाडा क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं। गौतम काकडे यांच्या समर्थकांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबियाच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली। अनेक सामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की इतक्या गंभीर गुन्ह्यात जामीन कसा मिळू शकतो। मात्र कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिला जामीन हा शिक्षा नसून न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे। अंतिम निर्णय हा खटल्यातील पुरावे, साक्षीदार, युक्तिवाद आणि न्यायालयीन सुनावणीवर अवलंबून असतो। त्यामुळे या प्रकरणाचा निकाल अजून लागलेला नाही आणि दोषी किंवा निर्दोषाचा अंतिम निर्णय फक्त न्यायालयच घेऊ शकतं। पुढील काळात या खटल्याची सुनावणी, साक्षीदारांची तपासणी आणि न्यायालयाचा अंतिम निकाल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लागणार